पाटलांचा बैलगाडा गाडा त्यानं घाटात केला येराडा. अहो पाहुणे बाय बाय, आम्ही जातो बाय बाय. हाय हाय, कशी आहेस तू? बरी आहेस ना? अरे बाबू कसा आहेस तू? अरे बोल ना, अरे बोल. नाही बोल, ए बाजूला या, ती मारल बिरल. कशी आहेस तू? किती महिन्याने भेटतोय ना आपण? बरी आहेस ना? ओके. हा बरी आहे मी पण, काळजी घेत जा. सुकलेस बघ थोडीशी. पुढे बघ, चावल मारल ती. अगं बोल ना, तुझ्या घरी आली तरी बघ नस तू, एवढी कशात बिझी आहेस? अगं बोल, कशी आहेस तू? बरी आहेस ना? काळजी घेत जा. सुकलेस बघ, खा थोडस काहीतरी. ही वाट बघा भयानक, ही वाट बघा भयानक, काय खूप अडचण आहे. हे बघा, गुफेतून आपण जातो ना, त्या टाइप मध्ये वाटतं सगळं. हे बघा, हे खाली वाटत साईडने. हे बघ, आणि छोटासा एक डॉग इथं बसलेला आहे, आमच्या स्वागतासाठी बसलेला आहे वाटतं. इथनं पण घे, इकडनं उतरताना. बस सोड. बघा, हा आमचा गहू आमच्या रानातला. ह्याच्या आधीचा पण एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण काय म्हणतात ते, शेतकऱ्यांनी कष्ट केल्याशिवाय पीक येत नाही ना, त्याचं फळ हे आहे. माझे मामा रात्रीचंही येतात पाणी वगैरे पाजायला. आणि तुम्ही बघू शकता पीक इतकं छान. आणि आपल्या रानात आल्यानंतर आपल्या रानातला गहू किंवा आपलं पीक बघितल्यानंतर एवढं भारी वाटतंय ना, शब्द सांगू शकत नाही. हे बघा, हे आमचं रान आहे इथपर्यंत. मग हे बघा, हे आमचं रान आहे तिथपर्यंत. हे बघा, दिसतंय का शेवटपर्यंत? तिकडे गहू आहे, तिथं ते झाड दिसते ना, तिथपर्यंत आमचा गहू आहे. हे बघू शकता, जवळून गव्हाचं पीक दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. बघा, ढासळणार. हे बघा, काय मज्जाच वेगळी असते बरं का पिकाची आपल्या.